तिसगाव येथील खवल्या डोंगरावर झालेला प्रकार पूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. आपण पाहू शकतो हे चांदगुडे कुटुंबियांचं हे घर आहे आणि या घरामध्ये कालपासून कोणी आलं नाही. त्यामुळे त्यांचा जो पाळीव श्वान होता तो मात्र अस्वस्थ झालेला आहे. घरात तो श्वान अडकलेला आहे. त्याला बाहेर काढण्यास देखील मोठ्या अडचणी आहेत, कारण पोलीस अद्याप इथपर्यंत आलेले नाही आहेत. जोपर्यंत त्यांची परवानगी येत नाही किंवा त्यांच्या निगराणीमध्ये या घराचं कुलूप काढण्यात येत नाही तोपर्यंत त्या श्वानाला बाहेर काढणं अशक्य झालेलं आहे. आपण पाहिलं तर पाळीव प्राणी आणि माणूस, विशेषतः श्वान आणि माणसाचं एक वेगळंच नातं नेहमीच पाहायला मिळतं. कुणाल हा स्कॉलर विद्यार्थी होता 10वीमध्ये. त्याला 92% इतके गुण मिळाले होते. मात्र त्याची समजदारी कुठे कमी पडली काय म्हणून ही घटना झाली असावी. मात्र त्याचं आणि घरातल्या त्याच्या श्वानाचं एवढं चांगलं नातं होतं की आपण पाहू शकतो तो जो श्वान आहे तो कालपासून सतत भुंकत आहे आणि त्याच्या कुटुंबियाची आठवण काढतो आहे. शेजाऱ्यांनी त्याला पाणी देखील तिथं आतमध्ये टाकलं, खायला अन्न टाकलं, मात्र तो दोन्ही घेत नाही आहे, कारण त्याला त्याच्या मालकाची तो वाट पाहतो आहे. आणि एकंदरीतच पाहिलं तर तो जो श्वान आहे तो कालपासून रडत असल्याचा देखील अनुभव त्यांच्या शेजाऱ्यांनी दिलेला आहे. या घराचे जे मालक आहेत त्यांचे नातेवाईक आपल्यासोबत आहेत. काय सांगाल की कधीपासून हे कुटुंबीय राहत होतं? श्वान कधीपासून भुगतो आहे? एक 4 महिन्यांपासून जवळपास ते राहत होते इथे आणि छान फॅमिली होती. असं कधी आम्हाला वाटलं नाही की असं काही पाऊल उचलतील ते लोक म्हणून. आणि सगळ्यांसाठी शॉकिंग आहे. म्हणजे आम्ही इथे नसतो, ओनरही इथे नसतात. सो खरंच भयानक शॉकिंगच आहे. तरी काय त्यांचं कोण त्यांच्या घरात राहत होतं, कशा पद्धतीने? ते 3 जण राहत होते, नवरा बायको आणि मुलगा. सो ते जे आहेत चांदगुडे साहेब ते ट्रक ड्रायव्हर होते. सो ते मोस्टली नसायचे, 15-20 दिवसाला एकदा वगैरे यायचे. बाकी मग आई आणि मुलगा 2 जण घरात राहायचे. पण छान होतं, म्हणजे त्यांचा कधी कोणाला त्रास नव्हता. सोसायटीमध्ये पण कधी कोणाची आम्हाला कंप्लेंट आली नाही की असं. आपल्यासोबत चांदगुडे यांचे शेजारी आहेत. काय सांगाल, एक श्वान आतमध्ये भुगतोय, कुत्रा भुगतोय आतमध्ये, कधीपासून त्याची काय अवस्था आहे सध्या? याची 2 दिवसापासून खूप बेकार अवस्था चालू आहे. आणि आम्ही सकाळी त्याला बिस्किट आणि पाणी ठेवलं तर ते बिस्किट खात नाही आणि पाणी पण पित नाही. कारण खूप अटॅचमेंट आहे तो त्या यांना, कुणाला जे दिदी होते ते. आणि ते येईपर्यंत तो काही खात नाही. खूप म्हणजे त्याला जेवढं शक्य होईल तेवढं त्या कुत्र्याला थोडं सुरक्षित जागेवरती सोडलं तर खूप चांगलं राहील. कारण ते मरून जाईल, ते मुख्य जनावर. ते काही सांगता येणार नाही, बोलता येत नाही त्याला. तर ॲटलिस्ट त्याचं काहीतरी नियोजन करायला पाहिजे. कालपासून कशा पद्धतीनं तो भुंकतो आहे? कारण तो म्हणजे सतत भुंकतो असं वाटतं. आपण एखाद्या व्यक्तीचा माणूस, जवळचा माणूस गेल्यानंतर माणूस तरी एवढं हे त्याचं दुःखही होत नसेल, पण त्या कुत्र्याला ते एक माणुसकीपणा जे आहे तो रात्रंदिवस कंटिन्यू भोकत राहत होतो. रात्रंदिवस म्हणजे अक्षरशः डोळ्याला धारा येतात तिच्या. तुम्ही जर बघताना त्याचा व्हिडिओ बघताना त्याच्या डोळ्याला धारा आलेल्या आहेत कुत्र्याच्या. एवढं अटॅचमेंट आहे ते. मुख्य जनाला जेवढं शक्य तेवढं प्रयत्न करा तेवढं त्याला सुरक्षित जागेत शिफ्ट करण्याचं. तुम्ही शेजाऱ्यांनी का प्रयत्न नाही केला त्याला बाजूला कुठं सोडण्याचा किंवा बाहेर काढण्याचा? नाही, शेजाऱ्यांना आम्ही तर काल थोडंसं बाहेरगावी होतो, आम्हाला पण माहीत नव्हतं. अचानक सडनली माहीत झालं, कॉलनीतून कॉल यायला लागले आणि मी मॉर्निंगलाच आलो. पण आपण सोडवत तर कसं कोणत्याही रिक्स न सोडवत, कारण की आमचे शेजारी येते ना, आमचं काही कनेक्टिव्हिटी नव्हती, काही नव्हते. कारण की आपण लॉक आहे त्या घराला, काही घरात त्याच्यात महाग वस्तू असेल, काही असेल, उद्या त्यांच्या रिलेटिव्हने कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ते रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेणार आहे? कारण की कुत्र्याचं आम्हाला ते भले बाकी काही नाही, पण जेवढं शक्य तेवढं पोलीस डिपार्टमेंट असेल, काही जे पंचनामा असेल, काही असेल, तेवढं शक्यतो लवकर करणं. तेवढं मुख्य जनावर प्राण्याच्या जीवमध्ये जर जीव गेल्यानंतर ते कोण त्याची जिम्मेदारी घेणार आहे त्याचं? कारण की शेवट आपण काल पण ती दुर्घटना आम्ही बघतोय व्हिडिओवरती, ते समोर सगळ्यांच्या समोर सुसाईड झाली. ते सगळे लोक बघत होते, व्हिडिओ घेत होते. पण आज आपण हे मुख्य जनावर पण तेच व्हायला लागले. ते तर गेल्यानंतर काय बघण्यात काय अर्थ आहे त्याचा? त्यांची दिनचर्या कशी होती? म्हणजे कुणाल हा जो मुलगा होता त्याचं आणि ह्या श्वानाचं कसं हे होतं की रोज कशा पद्धतीने तुम्हाला बाहेर दिसायचे ते? नाही, त्यांचं दिनचर्या तर कोणाला आणि कुत्र्याचं नाव शेरू आहे. ते 2 जण मस्त सकाळी मॉर्निंगला राऊंडला जायचे. सकाळी ते थोडंसं त्याचं सुरक्षित ठिकाणी खाणं घेणं, जेवण वगैरे सगळं चांगलं चालू राहायचं. त्यांचं व्यवस्थित काळजी घ्यायची ती कुत्र्यांची. त्याला वाचवलं पाहिजे. नक्कीच हा जो श्वान आहे त्याचं नाव शेरू आहे आणि शेरू कालपासून जेवलेला नाही आहे, पाणी त्याने पिलेलं नाही आहे. इतकंच नाही तर शेजाऱ्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार तो रडताना देखील पाहायला मिळालं. निश्चितच त्याचं आणि कुणाल आणि त्याच्या कुटुंबियाचं जे असलेलं नातं आहे हे किती घट्ट होतं. एक प्राणी देखील या घटनेने कुठंतरी दुःखी झाला आहे आणि तो आपलं दुःख व्यक्त करण्यासाठी सतत भुंकतो आहे. मात्र आता त्या श्वानाला त्या घरातून बाहेर काढण्याची गरज असल्याचं मत शेजाऱ्यांनी व्यक्त केलं आहे. अमित फुटाणे, ETV भारत, छत्रपती संभाजीनगर.